गुरुताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना। श्री स्वामी समर्थ। शुभ सकाळ। यावेळी टायमिंग सांगितलं तर मॉर्निंगचे 6:30 वाजले। तास थोडंसं लवकर सुरुवात झालेली आहे किचनमध्ये। म्हणजे डाळ मी अगोदरच लावलेली आहे, चहा पण ठेवलेला आहे। माझ्यासाठी बनत आहे इकडे डिकाशन चहा। म्हणजे आजकाल दुधाचा चहा पिणं मी कमीच केलेला आहे। म्हणजे पीत असते, पिल्याशिवाय जमणार नाही, दिवस जाणार नाही आपला। कितीही ते आपल्याला माहिती आहे की हानिकारक आहे, व्यवस्थित नाही, याच्यानं पित्त वाढते, ॲसिडिटी वाढते, तरी पण माहिती असूनही आपण त्या खड्ड्यात पडतो। कारण काय, सवय झालेली आहे। तर ते नंतर बनणार दुधाचा चहा। अगोदर मी घेतलेला आहे डिकाशन चहा। तर चहा घेत घेत आमची चर्चा सुरू आहे। आमचे राजकुमार बोलत आहेत, काहीतरी सुरू असतं। आणि आज आहे सुट्टीचा दिवस। तर दिनेश म्हणत आहे की मम्मी आज एखादी रूम आपण काढूया, पण जे जाळीचं झाडू आहे ते आणलेलंच नाही आणखी। मी तेच म्हणाले की कारण जाळीचं झाडू नाही ते जमणार नाही, वरच्या साईडला जाळ्या खूप होतात आणि स्टँड किंवा चेअर टाकून आपण किती म्हणते सरकत हिंडायचं घर सगळं। मी ते म्हणलं अगोदर ते घेऊन जे जे सामान मला लागतं, मग त्यानंतर आपण साफसफाईला सुरुवात करूया। तसं इतक्या लवकर मी करणार नाही, कारण आता हे 15 दिवस जे असतात ना ते श्राद्धाचे असतात। म्हणजे आता श्राद्ध करायचं असतं आणि मी करते नवमी दिवशी। तर बाकी जर सगळं काढणार आहे मग, कारण नंतर दिवसच राहणार नाही। आणि इकडे सगळेजण पौर्णिमा झाल्यानंतर सुरुवात करतात, पण मी पण करणार आहे। एक तर वरची स्टोर रूम अगोदर मी काढणार आहे, मग त्यानंतर वरचा जिना, जी वरची कामं आहेत ते मी अगोदर करून घेणार आहे आणि मग खालची एक एक सुरू करणार आहे। जास्त वेळ कुठं लागतो तर किचनमध्ये। इथे इतका पसारा आहे ना, फक्त भांडे, डब्बे डुब्बे, चिल्लर भांडे, हे ते खूप सारं भरलेलं आहे। असं सेट केलेलं असतं त्यामुळे तितकं दिसत नाही, असं वाटतं की कमी आणखीन भरावं। पण जेव्हा काढतो ना त्या वेळेला कळतं आपल्याला की किती ठेवलेलं आहे आपण, आणि ते सरत नाही। म्हणजे 2 दिवस तरी आरामात मला किचनमध्ये लागतात। गावाकडे तरी वेगळंच गोंधळ असायचं, म्हणजे भिंती वगैरे सारवायची असायच्या, पण आता इकडे ते तर नाही आहे, कारण पेंट दिलेलं असतं त्यामुळे जाळीजुळी काढायचं। आणि सगळे भांडे मात्र खूप जास्त होऊन जातात। भांडे क्लीन करायचं मला 2 दिवस लागतं, भांडे क्लीन करणं सगळे व्यवस्थित लावणं। तर इकडं गौराईचं काही म्हणजे फुलमाळा आहे ते मी ठेवलेलं होतं। मी म्हणत होता ताई शेत तर जवळच आहे तुझं, नेऊन तू तिथं हे सगळं विसर्जन कर। तर बरोबर आहे, पण ही सगळीकडे पाणी भरलेलं आहे, नद्या भरून आलेल्या आहेत, कसं जाणार तिकडं? आमचं शेत तर नदीच्या काठी आहे, मग पूर्ण ते नदीमध्ये झाकून गेले शेत, म्हणजे पूर्ण शेत त्या नदीत म्हणजे पाणी आले तितकं, तर तिकडे जाऊ शकत नाही। त्यामुळे मी तसंच ठेवलेलं होतं। नंतर मी दिनेशला म्हटलं म्हणजे आज सुट्टीचा दिवस आहे तरी सगळी कामं दिनेशात करून घेईल। म्हणजे 2 दिवस मी तसंच ठेवलेलं होतं बांधून, कारण आपल्याला इकडे तिकडे ते टाकायचं नसतं। तर नदीमध्येच हे सगळं विसर्जन केलेले दिनेश इकडे जात आहे। आणि मी स्वयंपाक करत करत आत आलेले बाहेर कचरा टाकण्यासाठी। म्हणजे आज मॉर्निंगला झालं नाही, थोडासा मला लेट झालेला होता, कारण यांना चहा पाणी करून द्यायचं होतं, त्यामुळे सगळी कामावर मी आंघोळ केलेली होती। ही कामं मात्र माझी राहिली आणि सकाळी घाईगुळीत होणारी नाही आहेत। तर सगळं जे कचरा वचरा जे दिवसभराचं खरकट जमा होतं ते मी एक बकेट केलेलं आहे। ते बकेट कुठं ठेवते मी ते पण तुम्ही विचारत होता, तर इथं बेसिंगच्या खालच्या साईडला मी ठेवत असते। या कप्प्यामध्ये दुसरं काही वस्तू राहत नाहीत, फक्त हे जे बकेट असतं ना, जे दिवसभराचा कचरा वचरा असतो ते मी यामध्ये जमा करत असते। ते मी टाकून आलं, बकेट स्वच्छ क्लीन केलेलं आहे आणि परत तिथं ठेवला। ती जागाही मी पुसून घेतलेली, म्हणजे दररोजच्या रोज मी ते क्लीन करत असते, कारण तिथं कचरा वचरा आपण टाकतो त्यामुळे थोडंसं खाली पण पडतं, त्यानं चिरटं वगैरे होतात, म्हणून ते पण स्वच्छ केलेलं आहे। आणि इकडे बाबा आंघोळीला आलेले, तर त्यांच्यासाठी पाणी अगोदर मी दिलेलं आहे आणि सगळा इथला पसारा मी उचललेला आहे। आणि इकडे स्वयंपाकी संघ होत आहे। आणि यामध्ये छोटी मोठी कामं खूप सारी होऊन जातात, त्यामध्येच आपल्याला जास्त वेळ लागतो। तर ते उपचार आणखीन झालेली नाही। अगोदर मी वरण भात बनवणार आहे आणि काही पेरू आहेत, सीताफळं आहेत, हे मी असं झाकून ठेवलेले। म्हणजे सीताफळ आणखीन पिकलेले नाहीत, पण छान आहेत, म्हणजे म्हणतात ना ते डोळे उघडलेले एकदम लाल लाल चिरा होतात त्याच्या। तर ते सीताफळ लवकर पिकलं जातं, पण त्याला पेगबंद ठेवायचं आहे काही डब्यामध्ये वगैरे, पण तोपर्यंत मी तर जाळी ठेवलेलं आहे। आणि आता वरणाची पूर्ण तयारी झालेली आहे। आता भाज्या चिरायचे, म्हणजे आता भाजी कुठली बनवणार, तर मिक्स भाजी बनवणार आहे मी डाळ वगैरे टाकून। म्हणजे आता सगळं धुवून ठेवलेले, तर म्हणलं मिक्स भाजी बनवूया। तर सगळ्या भाज्या काढून घेतलेल्या आहेत आणि निवांत खाली बसून मी सगळ्या भाज्या चिरत आहे, कारण आता थांबल्याला खरंच पाय खूप दुखत असतात। दिवसभर आपले थांबूनच कामं होत असतात, तर जी कामं बसून होतात ती मी बसून करत असते। तर इकडे घेतलेले शिमला मिरची, दोडके आणि थोडीशी डाळ टाकून मी मिक्स भाजी बनवणार आहे। खूप सारे कांदे घेतले, साल काढलेले कांदे धुवून घेतलेले, एकदम काळपट कांदे आहेत, तर धुवून घेत असते मी। आणि जी भाजी ती सगळ्या मी धुवून घेतलेल्या आहेत। दोडक्यावरची साल काढलेली आहे। आणि हो, या डाळीची चटणी पण खूप छान बनते, प्रत्येक वेळी मी शेअर करत असते जेव्हाही बनते, खूप छान टेस्टी बनते। तर मी साल टाकत नाही, पण यावेळेस ना दोडके थोडेसे असे आहेत ना, म्हणजे वेगळे आहेत निबर, तर म्हणलं त्याची साल आता म्हणजे चटणी तितकी टेस्टी बनणार नाही, त्याची म्हणून ती सगळी मी टाकलेलीच आहे यावेळेस। आणि इकडे दोडके मी चिरून घेते। तर झालेली इकडे भाजीची पूर्ण तयारी केली, कारण नंतर आपण भाजी करू म्हणतो, पण भरपूर वेळ जातो त्यामध्ये। एक वेळा किचनच्या कामाला सुरुवात केली की जेही बनवायचं ते सगळं मी बनवून ठेवते, जेवण करणारे जेवण करत राहतात। तर इकडे लसूण मी सोलून घेते, म्हणजे सोलेला लसूण होता ते संपलेला आहे। आणि जेव्हाही खाली वेळ भेटतो, तसं तर दिवसभरात खाली वेळ नसतोच आपल्याकडे, पण थोडासा वेळ काढून मी दुपारच्या वेळेत लसूण सोलून ठेवते, कारण मॉर्निंगला खूप धावपळ आपली होत असते। तर इकडं
कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे, मोहरी जिरं टाकलं, कढीपत्ता टाकला, लसूण टाकलेलं आहे, वाटलेलं परतून घेतलेलं आहे आणि नंतर मी कांदा टाकला, परतून घेत आहे. जोपर्यंत ते परतत आहे तो म्हणजे छान तळत आहे तोपर्यंत मी लसूण सोडून घेते. म्हणजे किचनची कामं संग केली ना सगळी कामं आपली वेळेत होणार आहे, तर नंतर खूप लेट होतो. नंतर मी इकडं थोडीशी हळदी पावडर, धना पावडर, कोथिंबीर टाकलेली आहे, परतून घेतलं आणि मिक्स केलेलं वरण टाकलेलं आहे. वरण नाही ते एक दिवसही जमणार नाही, दररोज वरण बनतं. तुम्हाला बघून कंटाळा येत असेल ताई दररोज वरण बनवते, तर हो दररोज वरण बनतं. कारण एकाचे जेवण बाबांना तरी व्यवस्थित जेवण करता येत नाही, वरण असलं तर जेवण करतात ते व्यवस्थित. वरण पण भाजी पण दोन्ही मी बनवत असते. तर इकडे थोडासा मसाला टाकला, वरणाला एक उकळीचा वेट करूया आणि थोडासा पसारा झालेला ते मी टोपल्यात भरलेला आहे. आणि अगोदर मी भाजी बनवून घेते. म्हणजे जास्त तामझाम आपल्याला भाजीचंच वाटतं. एक वेळा भाजी बनली की मग पूर्ण स्वयंपाक बनल्यासारखाच आहे, कारण दुसऱ्या कामाला विचार करत नाही, पण भाजी बनवायला भरपूर विचार येतात. तर इकडं सगळी तयारी मी करून घेतलेली आहे आणि पॅन ठेवलेला आहे. पॅन गरम झालेले व्यवस्थित, म्हणजे जाड आहे पॅन खूप. एक वेळा गरम झालं की मग कुठेही प्रोसेसिंग थांबणार नाही, म्हणजे भाजी झटपट बनते. तर इकडे 2 चमचे तेल घेतलेलं आहे, मोहरी जिरं कढीपत्ता, लसूण पण मी इकडे थोडासा सोललेला ठेवलेला आहे. फक्त लसूण टाकूनच मी भाजी बनवणार आहे, कांदा वगैरे मी घेतलेला नाही आहे. तर इकडं जिरं मोहरी टाकलेला आहे. आता टाकूया कढीपत्ता आणि लसूण आणि हे जे दोडक्याच्या फोडीत ते टाकून परतून घेणार आहे. म्हणजे यामध्ये मी थोडीशी मसूरची डाळ टाकणार आहे. मिक्स भाजी बनवते, खूप छान टेस्टी बनते. जेव्हा म्हणजे एक वेळा असं असतं ना की सगळ्या वस्तू 2-2 असतात, मग आपल्याला सुचत नाही, म्हणजे एक पूर्ण होत नाही आहे. ते थोडासा दोडका आहे, थोडासा टोमॅटो आहे, म्हणजे एक 2-2 आणि त्यामध्ये थोडीशी शिमला मिरची, डाळ, हे सगळं मिक्स भाजी बनवायची. खरंच खूप छान बनते, कधीतरी करून बघा तुम्ही. ही भाजी चवीला इतकी छान लागते ना, म्हणजे आपल्याला टिफिनलाही द्यायला सुचत नाही की रोज काय द्यायचं. एकसारखं दिलं तर मुलं नानू करतात, तर अशा पद्धतीने बनवून तुम्ही देऊ शकता. खूप छान टेस्टी बनते. तर इकडं लसूण टाकलं, परतून घेतलेलं. नंतर मी मसुरीची डाळ आणि दोडका टाकलेला आहे, परतून घेतलेलं. यामध्ये कुठलेही मसाले मी आणखीन टाकलेले नाही आहेत, फक्त डाळ आणि दोडक्याच्या फोडी टाकून मी छान परतून घेतलेलं आहे कमी गॅसवरती. नंतर टाकलेले हळदी पावडर, धना पावडर आणि हो हिरवी मिरची पेस्ट टाकलेली, मी लाल मिरची पावडर टाकलेली नाही आहे. या भाजीमध्ये हिरवी मिरचीचा फ्लेवर खूप छान येतो. टाकलेलं आहे, परतून घेतलेलं आहे. थोडासा मसाला टाकला, परतून घेऊया आणि पाणी टाकून मी भाजी झाकून ठेवलेली आहे. म्हणजे डाळ एकदम मऊ सुद्धा असं शिजवायचं नाही आपल्याला, अर्धवट डाळ शिजलेला आहे, एकदम छान भाजी बनून तयार होते. छान मी मिक्स करून घेतलेलं आहे, पाणी टाकलेलं आहे आणि झाकून ठेवूया. बघू शकता वातावरण खूप छान झालेलं आहे, म्हणजे छान ऊन आलेलं आहे आता. म्हणजे पावसाळा जे आहे ना आता संपलेला आहे असं वाटत आहे, पण काही सांगता येत नाही वातावरणाचं काहीच, म्हणजे उन्हातच पाऊस यायला सुरुवात करतो. तर असं आता जोपर्यंत की वातावरण ठीक आहे तोपर्यंत थोडीशी साफसफाईची कामं, काही डाळी उन्हाला टाकायची, म्हणजे उन्हातली सगळी कामं करून घ्यायला मला ठीक वाटतं. म्हणजे गहू उन्हाला मला घालायचे होते, परत डाळी घालायच्या आहेत, कारण तेव्हा जेव्हाही मी घालायचा विचार करते त्यावेळेला ते 1-2 दिवस ऊन राहतं आणि जोपर्यंत मी ते नेऊन टाकते तोपर्यंत परत पाऊस सुरू होतो. असं होत आहे प्रत्येक वेळी. पण आता काही नाही, आता सगळं काढायचंच, एक तर डबे रिकामी करायचेच आहे. तर मला सगळ्या डाळी उन्हाला टाकूया आणि मग सगळं चाळणी वगैरे करून ठेवूया. म्हणजे वर्षभराचं धान्य आहे, व्यवस्थित आपण उन्हाला टाकून चाळण्या करून ठेवलं तर वर्षभर टिकून राहणार आहे. तर इकडे भाजी आणि केवळा परतून घेतलेली आहे. बघू शकता एकदम मस्त अशी भाजी बनवून तयार झालेली आहे. आता बाकीचा स्वयंपाक बनवून घेऊया. म्हणजे वरण भात भाजी हे बनलेले, फक्त मला भाकरी बनवायचे. बाबांचे आवरलेले, आता जेवण करायला बसतील ते. अगोदर मी भाकरी बनवते आणि मग मी देवपूजा करून घेते. टिफिन पण काढून ठेवले, टिफिन आणखीन भरायचं आहे मला. तर अगोदर मी भाकरी बनवून घेते आणि इकडं चहासाठी मी पातेलं धुवून घेते. म्हणजे मॉर्निंगला बनला डिकाशन चहा. जसं मी तुम्हाला म्हणत असते की चहाशिवाय दिवस जात नाही. पीठ हो काही प्रॉब्लेम हो, पण दुधाचा चहा पिल्याशिवाय दिवस जात नाही, एक सवय झालेली आहे. तर इकडे मी दुधाचा चहा बनवत आहे आणि बघू शकता खिडकीतनं ऊन आलेलं आहे. खूप छान वाटतं, असं वाटतं की सगळी कामं जिथल्या तिथं ठेवावे, थोडा वेळ वातावरणाचा एन्जॉय घ्यावा, थोड्या वेळ वरती जावं छतवरती. पण खरं सांगते वरती गेल्यानंतर मला खाली यायचं अजिबात मन होत नाही, त्यामुळे मी वरती जायचं टाळत आहे आजकाल. दीपक जेवण होता तेव्हा दररोज वरी जायचो आम्ही. म्हणजे इव्हनिंगच्या वेळेला एक टायमिंग फिक्सच केलेलं होतं, कितीही कामाची धावपळ हो त्या टायमिंगला आम्ही जायचं. कारण दीपक म्हणायचा मम्मी आता ही सगळी कामं ठेवा, आपण तासभर वरती जाऊया. पण आता तसं म्हणणारी कोणी नाही. दिनेश आपल्याच कामात मग्न असतो आणि मी माझ्याच कामात मग्न असते, मग त्यामध्ये स्वतःसाठी वेळ काढणं खूप कठीण झालेलं आहे आजकाल. कधीतरी वाटतं की वातावरणाचा एन्जॉय करा, थोड्या वरती जावं, ही सगळी किचनची कामं ठेवा. पण दिवसभर किचनमध्ये आणि घरची कामं यामध्येच असतो आपण. पण यामध्ये म्हणजे वेळ काढणं थोडंसं कठीणच झालेलं आहे आता. तर असं मी परत इकडे डिकाशन चहा ठेवत होते, कारण दूधच आलं नाही. मला आठवणच राहिली की दूध आलेलं नाही आणखीन, म्हणून परत इकडे डिकाशन चहाच बनला. आणि दूध आता आले तर दूध सोडून मी गरम करायला ठेवलेलं आहे. आणि जे फराळ वगैरे बनलेलं आहे गौरीसाठी ते दिनेश खायला घेतात. मी सगळ्यांना देत आहे, मी थोडंसं आणखीन राहिलेलं आहे. तर मी आणखीन खाल्ले नाही, कारण दररोज उपवास आहेत. काल गुरुवार होता, म्हणलं आज फराळीचं थोडंसं खायला घेऊया. म्हणजे आणखीन मी टेस्टी बघितलेलं नाही की कसं काय झालेलं आहे.
टायमिंग सांगितलं त्यावेळी मॉर्निंगचे 8:30 वाजलेले आहेत। आजचा वार शुक्रवार आहे, तारीख आहे 5 सप्टेंबर आणि आज आहे शिक्षक दिन। तर सर्वांना शिक्षक दिनाच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा। हॅपी शिक्षक दिन। तर भाकरी मला बनवायची, भाजी बनलेली आहे, वरण भात बनवले, याला टिफिन पण दिलेला आहे। दिनेश गेलेला म्हणजे आज दिनेशला सुट्टी आहे। तर बाबा आंघोळ करत आहेत त्यामुळे लवकर भाकरी करते, आणखी पूजा करायची राहिलेली आहे, तर आता देवपूजाही करून घेऊया। आणि डब्यातलं पीठ पण संपलेलं, पीठ पण भरायचं, म्हणजे दिवसभरात काय काय करायचं ते नियोजन मी मॉर्निंगलाच केलेला होता की आज दिवसभरात काय कामं होणार, कारण एक नियोजन करून चालावं लागतं, तेव्हाच कुठं कामं आपली वेळेत आणि व्यवस्थित होणार आहेत। तर दूध गरम झालेलं आहे, भाकरी बनवून घेते आणि सगळ्यांचं जेवण खाणं झालं की मग देवपूजा आणि जी आपली दिवसभराची कामं आहेत ते एक एक करून मी आवडते। तर इथं पीठ चाळून मळून घेतलेलं आहे मी। आणि तुम्ही म्हणता की भाकरी परातीत बनव, जमत नाही, त्यामुळे डायरेक्ट किचन काउंटरने बनवत असते। तर अगोदर मी भाकरी बनवून घेते, मग त्यानंतर देवपूजा, मग थोडंसं फराळ करणार आहे आणि मग बाकीच्या कामाला सुरुवात करणार आहे। कारण यावेळेत कामाचा गोंधळ खूप आहे, म्हणजे दररोजच राहतो, दररोज काही नवीन नवीन आपली कामं निघत असतात। हे सणवार तरी असतातच, असं वेगवेगळ्या प्रकारची सगळी सणवार आहेत। ज्या दिवशी सणवार आहे त्या दिवशी तरी बघा वेगळा वेळ भेटत नाही। आता जो येणारा सण आहे ना खूप मोठा आहे, म्हणजे दसरा हा खूप मोठा, म्हणजे खूप तामझाम असतं बायकांसाठी तरी, कारण पूर्ण घरची साफसफाई होते, सगळं काढायचं असतं आपल्याला। तर आता त्या एका कामाला मी सुरुवात करणार आहे, पण त्या अगोदर आपली किचनची कामं खरं सांगते यामध्येच मला 12-1 कशी वाजतात अजिबात समजत नाही। सगळ्यांचा स्वयंपाक, घरची कामं, परत कपडे भांडे, रेग्युलर कामं करायचं मला 12-1 वाजत आहेत। मग त्यानंतर जेही टायमिंग असतं ना ते थोडंफार म्हणजे मला व्हिडिओ वगैरे एडिट करायला, व्हॉइस ओव्हर द्यायला, त्यामध्ये आरामात 2-3 तास निघून जातात। मग त्यानंतर जे थोडंफार मला टाईम भेटतं ते घरची साफसफाई करण्यासाठी आता काढायचं आहे, म्हणजे थोडंसं ना टाईम मॅनेज करून चालायचं आहे की या टायमिंगपर्यंत ही कामं मला आवरायची आहे। तर ही आहे बाबांची जेवण थाळी, मिक्स भाजी आहे, वरण, जवसाची चटणी, म्हणजे शेंगदाण्याची चटणी खात नाहीत पण जवसाच्या चटणीशिवाय बाबांचं जेवण होत नाही, आणि गरम पाणी पण त्यांचं संपलेलं आहे। तर गरम पाणी करायचं आहे, तर अधूनमधून अशी छोटी कामं होत असतात। तर इकडे भाकरी बनलेली आहे सगळ्याच, आता किचन काउंटरचा पसारा सगळा उचलते, धुवून घेते एक वेळा, आणि मग बाबांसाठी पाणी ठेवलेलं आहे मी, आणि जे भांडी जमलेले होते सगळे घासून घेतलेले आहेत, किचन काउंटर स्वच्छ करून घेतलं, म्हणजे किचन जितकी छान फ्रेश आहे तितकं ठीक वाटतं। जोपर्यंत की काम आहे तोपर्यंत पसारा होतो, आणि एक वेळा स्वयंपाक झाला, सगळ्यांचं जेवण खाणं झालं की मग सगळी भांडी जमा करणं, घासणं, ही सगळी कामं मी आवरून घेतली। कपडे मशीनला लावलेले आहेत, आणि आता मी इकडं करत आहे फराळ, म्हणजे ही सगळी कामं झालं की मी थोडंसं निवांत वाटतं मला, मग त्या पुढची कामं जे आहेत ना मी ते नंतर करणार आहे। तर इकडे मी घेतलेली आहे खारामध्ये, म्हणजे काय बनलं मी ते तेव्हा पण शेअर केलेलं होतं की मी काय बनवलं, म्हणजे एका दिवसामध्ये अगदी 1 ते 1.5 तासामध्ये मी इतकी रेसिपी बनवलेल्या होत्या। तुम्ही म्हणत होता ताई सगळं नाही मग त्याने सगळंच बनवलं, तो मन मानत नव्हतं माझं, त्यामुळे मी बनवलं, कारण मी वर्षाला बनवत असते गौरीसाठी हे सगळा फराळ, आणि खरेदी पण भेटतं, पण मी कधी विकत आणलेलं नाही, घरच्या घरी मी बनवत असते। तर इकडं चकली घेतलेली आहे, खाराबुंदी घेतलेले आहे, परत जे फरसाण आहे ते घेतलेले आहे, चिवडा घेतलेला आहे, करंजी, रवा लाडू, बुंदीचा लाडू। तर तुम्हाला लाडू कसे बनले ते मी तुम्हाला जवळून दाखवलेलेच नाही, फक्त मी दाखवलं कशा पद्धतीने बनवले, पण हे लाडू इतके मऊसूत बनवलेत ना की तोंडात टाकताच विरघळणारे। तर या तुम्ही सगळेजण फराळ करायला। तर इकडे मी एक लाडू तुम्हाला जवळून तोडून दाखवत आहे, बघू शकता तुम्ही किती हे मऊ झालेले आहे, जसं की तोंडात टाकताच विरघळणारे, जसं अजिबात कडकपणा याला आलेला नाही, आणि चवीलाही खूपच छान हे लाडू बनलेले आहेत। आणि रवा लाडू पण तुम्ही बघू शकता किती मऊसूत हे पण बनलेले, जसं की तोंडात टाकताच विरघळणारे। तर आता हे सगळं बघून मला राहावे ना, अगोदर मी फराळ करून घेते, मग त्यानंतर जे आहे ना पुढची कामं करणार आहे। तर इकडं लाडू, म्हणजे माझा फेवरेट जे आहे ना ते रव्याचा लाडू आहे, मला खूप आवडतो। तर इकडं तुम्हाला चकली पण जवळून तोडून दाखवते, बघू शकता तुम्ही किती हे क्रिस्पी झालेले आहेत, जसं की तोंडात टाकताच विरघळणारे, अजिबात असा कडकपणा याला आलेला आणि छान क्रिस्पी चकली बनलेली आहे। तर अगोदर मी फराळ करून घेत आहे। तर मी फराळ करतच होते, तितक्यात म्हणजे मागणारे आलेले आहेत, म्हणजे आजकाल हे तितके दिसत नाही आहेत, पण हे बाबा येतच असतात। मग त्यांना मी अगोदर दिले पैसे, म्हणजे त्यांना वजन नेता येत नाही कारण वय झालेलं आहे, काही तांदूळ दिलं, पीठ दिलं, न्यायला येत नाही वजन, म्हणून मी पैसे देत असते, म्हणजे प्रत्येक वेळी पैसेच घेऊन जातात आणि सगळ्याकडून पैसे देतात। मग आज म्हणत होते की भूक लागलेली आहे जेवायला दे, तर गरम भाकर आणि भाजी मी बनवलेलीच आहे, तर मला भाकर आणि भाजी जेवण करा अगोदर आणि मग जा। तर खूप आशीर्वाद देत होते, म्हणत होते तुझ्या मुलाबाळाचं चांगलं होते, तुझं खूप चांगलं होते, तर ते बाबा आशीर्वाद देत होते। तर थोडा वेळ मी इथंच थांबले त्यांच्याशी बोलत, आणि कशा काही कपडे धुवत होत्या, त्या पण म्हणत होत्या की आमंत्रण आले तिथे जाऊया का, दुपारच्या वेळी तिकडे पण जायचं आहे, आमंत्रण आलेलं आहे, म्हणजे घरवास्तूचा
दिवसाचं आमंत्रण आलेलं आहे. थोडा वेळ मी इथंच बोलत थांबलेली आहे. मग त्यानंतर पुढची कामं थोडंच करायला लेट झालेलाच होता. म्हणजे थोडंसं बाहेर आलं कुणाला तर बोलत थांबलं, मग त्यामध्ये वेळ कसा जातो अजिबात कळत नाही. तर ही आहे आजची देवपूजा आणि जी देवाऱ्यात लाईट लावलेली होती ना ती परत खराब झालेली आहे. म्हणजे टिकली नाही यावेळेस. गेल्या वेळेस भरपूर दिवस राहिलेली होती, फक्त 4 ते 5 दिवस टिकल्यानंतर खराब झालेली आहे. तर मला वाटतं एकसारखीच लाईट लावायची आता. तर त्यानंतर मी सीताफळ खायला घेतलेलं होतं. सीताफळ खातच होते तितक्यात वेदिका आलेली आहे. म्हणजे सुट्टीचा दिवस त्यामुळे ती पण आलेली आहे. तर इकडं फरशी पुसायची होती मला. वेदिका तेच म्हणते मी फरशी पुसते, तू बाकीची कामं आवरून घे काम. तर मॉप घेतलेला आहे. यामध्ये 2 चमचेने 2 टोपणं लिक्विड टाकलेलं आहे, पाणी टाकलेलं आहे आणि इकडे घेतलेलं आहे पोत्र. तर वेदिका फरशी पुसत आहे. म्हणजे मुलींमध्ये जी कला असते कामं करण्याची, वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. म्हणजे देवनाथ त्या मला वाटतं मुलींमध्ये ही कला अगोदरपासूनच देतो. म्हणजे वेगळं सांगण्याची गरज नाही. कुठेही बघा मुलींमध्ये ही कला असते, वेगळं शिकवण्याची आपल्याला गरज पडतच नाही. वेदिका फरशी पुसत आहे तोपर्यंत मी पुढची कामं आवडते. दिनेशला जेवायला वाटते, टिफिन भरते, खूप सारी कामं आहेत. तर असो ताईंनो, हाच होता आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करून सांगा. बाय बाय, टेक केअर. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.